नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, थंबनेल आपण बघितलेलं आहे, आपल्या लक्षात आलेलं असेल. अपडेट आहे सरळ स्टुडंट पोर्टलची. तर मित्रांनो, काही दिवसापूर्वी राज्यातील संपूर्ण शाळांची जे पटपडताळणी आहे ते सरळ स्टुडंट पोर्टलवर पूर्ण झालेली आहे. आणि आता मित्रांनो, त्या पटपडताळणी संदर्भात एक महत्त्वाची टॅब त्या पोर्टलवर ॲक्टिव्ह झालेली आहे. तर मित्रांनो, सरळ स्टुडंट पोर्टलवर पटपडताळणीबाबत एक महत्त्वपूर्ण टॅब आलेली आहे. त्या टॅबच्या माध्यमातूून आपल्या शाळेतील ज्या विद्यार्थ्यांची पटपडताळणी झालेली आहे त्यांचा डाटा संपूर्ण त्या पोर्टलवर आलेला आहे. तर तो डाटा आपल्याला पूर्ण चेक करून घ्यायचा आहे, बरोबर आहे की काय आहे. तर मित्रांनो, अत्यंत ही महत्त्वाची अपडेट असणार आहे, महत्त्वाची माहिती असणार आहे. तर ही संपूर्ण सविस्तर माहिती डेमो सहित मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, सरळ स्टुडंट पोर्टलची अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे. पटपडताळणी पूर्ण झाल्याबाबत पोर्टलवर एक महत्त्वाची टॅब ॲक्टिव्ह झालेली आहे. तर व्ह्यू स्टुडंट डाटा टॅब म्हणून ती टॅब असणार आहे आणि त्या टॅबच्या माध्यमातून आपल्याला पटपडताळणी झालेल्या संपूर्ण विद्यार्थ्यांची माहिती कशा पद्धतीने बघायची आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती डेमो सहित जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो, सरळ स्टुडंट पोर्टलची अत्यंत महत्त्वाची ही जी अपडेट आहे ही जाणून घेण्यासाठी आपल्याला सरळचं जे ऑफिशियल पोर्टल आहे त्यावर जावं लागणार आहे. education.maharashtra.government.in हे जे पोर्टल आहे मित्रांनो, हे आपण मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये सर्च करून घेणार आहोत. तर बघा, education.maharashtra.government.in असं टाईप करून तिथे मी सर्च करून घेणार आहे. इथे मित्रांनो हा जो दुसरा रिझल्ट असणार आहे आपण क्लिक करून घेणार आहोत. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा, एक नवीन इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे अशा पद्धतीचा. या अगोदर बरेचसे मित्रांनो व्हिडिओ आपण या पोर्टलचे बघितलेले आहे, त्यामुळे आपल्याला या पोर्टलची संपूर्ण कल्पना आहे. तर इथे मित्रांनो सरळ आपण जाणार आहोत डिपार्टमेंट युजर लिंक म्हणून, यावर आपण क्लिक करून घेणार आहोत. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा, सरळ अंतर्गत जे काही पोर्टल आहे ते संपूर्ण पोर्टल अशा पद्धतीने आपल्याला दिसणार आहे. आणि इथे मित्रांनो आपल्याला जे स्टुडंट पोर्टल आहे यावर आपण क्लिक करून घेणार आहोत. तर बघा, स्टुडंट पोर्टलवर मी क्लिक करतो. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा, अशा पद्धतीचं स्टुडंट पोर्टलचं लॉग इन पेज आपल्यासमोर येणार आहे. इथून मित्रांनो आपल्याला हे जी काही सूचना येत आहे, इथून आपल्याला ही सूचना, इथे एक चेकबॉक्स असणार आहे, यावर टिक करून आपल्याला ही सूचना, मी सूचना वाचल्या, यावर क्लिक करून काढून घ्यायची आहे. तर बघा, आता हे आपण काढलेलं आहे. आता इथे मित्रांनो हे जे लॉग इनचं पेज आहे सरळचं स्टुडंट पोर्टलचं, इथे आपल्याला आपल्या शाळेचा ID पासवर्ड टाकून, कॅप्चा टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, काही दिवसापूर्वी आपण या पोर्टलवर आपल्या शाळेची जी पटपडताळणी आहे ते झालेली आहे आणि आता त्या पटपडताळणी संदर्भात एक महत्त्वाची टॅब तिथे आलेली आहे. तर बघा, मी माझ्या शाळेचा ID पासवर्ड टाकून लॉग इन करतो, त्यानंतर आपण समोरची माहिती बघू. मित्रांनो बघा, सरळ स्टुडंट पोर्टल जे आहे त्यावर ID पासवर्ड टाकून मी इथे लॉग इन करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे, एक सूचना येणार आहे. ही सूचना आपल्याला इथे हे जे क्रॉसचं चिन्ह असणार आहे यावर क्लिक करून, टिक करून काढून घ्यायची आहे. तर बघा, आता इथे अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्याला दिसणार आहे. आपलं सरळचं जे स्टुडंट पोर्टल आहे ते ओपन झालेलं आहे अशा पद्धतीने. आणि इथे मित्रांनो बघा, काही दिवसापूर्वी आपल्याकडे जी पटपडताळणी झालेली आहे, ही अटेंडन्सची टॅब तिथे आलेली होती. याची संपूर्ण व्हिडिओ मित्रांनो आपण बघितलेले होते. तर इथे बघा, मार्क स्टुडंट अटेंडन्स आणि व्ह्यू स्टुडंट अटेंडन्स. तर आपल्या शाळेची जी पटपडताळणी झालेली आहे ती पटपडताळणी बघण्यासाठी आपल्याला व्ह्यू स्टुडंट अटेंडन्स जे आहे यावर आपण क्लिक करून घेऊ शकता. यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं अटेंडन्स कार्ड तिथे दिसणार आहे आपल्याला. याला आपण प्रिंट वगैरे करता येणार आहे. तर याचा मित्रांनो ऑलरेडी आपण व्हिडिओ बघितलेले होते. तर आपला जो मुख्य विषय आहे आजचा तो असणार आहे, इथे आपल्याला एक महत्त्वाची टॅब आलेली आहे मित्रांनो. तर बघा, इथे एक महत्त्वाची टॅब असते रिपोर्ट नावाची, आणि यामधून आपल्याला बरेचसे रिपोर्ट वगैरे पाहता येतात. तर यामध्ये एक नवीन टॅब आलेली आहे. तर मित्रांनो, इथे अगोदर 3च टॅब होत्या. इथे आपल्याला मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं होतं, इथे HM लेवल, आधार आणि स्टुडंट सर्च या 3च टॅब होत्या. परंतु आता व्ह्यू स्टुडंट डाटा अशी एक टॅब आलेली आहे. आणि ही जी टॅब आहे मित्रांनो पटपडताळणी झाल्यानंतर ॲक्टिव्ह झालेली आहे. तर राज्यातील बहुतेक शाळांची जी पटपडताळणी आहे ते पूर्ण झालेली आहे आणि आता ही जी टॅब आहे तिथे ॲक्टिव्ह झालेली आहे. तर या टॅबच्या माध्यमातून मित्रांनो आपल्या शाळेत ज्या विद्यार्थ्यांची पटपडताळणी झालेली आहे त्या संपूर्ण विद्यार्थ्यांची यादी यामध्ये असणार आहे. तर बघा, यावर मी क्लिक करतो. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा, अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे. इथे स्कूल सर्च म्हणून असणार आहे. इथे आपला जो शाळेचा UDIS क्रमांक आहे तो ऑटोमॅटिक येणार आहे आणि इथे सर्चचं एक बटन असणार आहे. तर बघा, मी आता सर्चच्या बटनवर क्लिक करतो. इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो संपूर्ण जी यादी असणार आहे पटपडताळणी झाल्यानंतरची विद्यार्थ्यांची, ती संपूर्ण यादी मित्रांनो अशा पद्धतीने इथे येणार आहे. 10-10ची यादी असणार आहे मित्रांनो. ते
पहिला दुसरा तिसरा जे काही वर्ग असतील आपल्याकडे आणि ज्या विद्यार्थ्यांची संपूर्ण जी आपली पटपडताळणी झालेली आहे त्या संपूर्ण विद्यार्थ्यांची यादी इथे असणार आहे. तर ही मित्रांनो आपल्याला एकदा चेक करून घ्यायची आहे. तर बघा माझ्या शाळेची ही संपूर्ण यादी असणार आहे. इयत्ता पहिलीचे विद्यार्थी आहे सुरुवातीला, मग इयत्ता दुसरीचे आहे. 10 विद्यार्थी एका पेजवर असणार आहे मित्रांनो. तर बघा इथे आपल्याला खाली पेज दिसणार आहे. 1 2 3 अशा पद्धतीने जे काही आपल्याकडे विद्यार्थी संख्या असेल त्या पद्धतीने हे पेज असणार आहे. तर बघा ह्या पहिल्या पेजवर जवळपास 10 विद्यार्थ्यांची यादी आहे. त्यानंतर दुसऱ्या पेजवर मी जातो, इथे सुद्धा संपूर्ण विद्यार्थी तिथे आलेले आहे. त्यानंतर तिसऱ्या पेजवर जातो मी, इथे सुद्धा बहुतेक विद्यार्थी बरोबरच आहे. त्यानंतर चौथ्या पेजवर आलेलो आहो मी आणि 5व्या पेजवर. तर मित्रांनो आमच्याकडे एकूण 50 पटसंख्या होती आणि बरोबर 5 पेजमध्ये आमच्या शाळेचे जे विद्यार्थी आहे पटपडताळणी झालेले ते संपूर्ण विद्यार्थ्यांची माहिती इथे आलेली आहे. तर ही यादी संपूर्ण बरोबर आहे आणि पटपडताळणी झाल्यानुसार ही संपूर्ण माहिती जी आहे ती बरोबर आहे. तर मित्रांनो आपल्याला ही जी माहिती असणार आहे हे चेक करून घ्यायची आहे. इथे ही जी टॅब आलेली आहे व्ह्यू स्टुडंट डाटा, पटपडताळणी झाल्यानंतर या टॅबमध्ये जाऊन आपल्याला ही संपूर्ण माहिती जी आहे हे चेक करून घ्यायची आहे. आणि मित्रांनो आपलं जर अटेंडन्स कार्ड जर आपण डाउनलोड केलेलं नसेल तर अटेंडन्समध्ये जाऊन आपल्याला इथे व्ह्यू स्टुडंट अटेंडन्स हे जे आहे यावर क्लिक करून आपल्याला हे जे अटेंडन्स कार्ड आहे हे आपल्याला डाउनलोड करून घेता येणार आहे. किंवा मोबाईलवरून जर आपण करत असाल तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्यानंतर याची PDF बनवून आपण याची प्रिंट काढून घेऊ शकता. मित्रांनो सरळ स्टुडंट पोर्टलची अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. मित्रांनो काही दिवसापूर्वी राज्यातील संपूर्ण शाळांमध्ये जे पटपडताळणी झालेली आहे त्या अंतर्गत या पोर्टलवर एक महत्त्वाची टॅब आलेली आहे व्ह्यू स्टुडंट डाटा म्हणून. आणि या टॅबच्या माध्यमातून आपल्याला आपल्या शाळेतील जे विद्यार्थी होते ज्यांची पटपडताळणी पूर्ण झालेली आहे त्यांची संपूर्ण माहिती आपल्याला इथे एकदा चेक करून घ्यायची आहे. तर अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असं एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.